अभिता ॲग्रो एक्स्पोचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं सिंदखेड राजामध्ये आणि या कंपनीचे CEO सुनील शेळके साहेब आपल्यासोबत आहेत। सर काय सांगाल, आज या ठिकाणी कृषी प्रदर्शनीचं आयोजन केलं होतं, शेतकरी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आले आहेत, तर काय 4 दिवस आणखीन काय काय या ठिकाणी असणार आहे? सर्वप्रथम राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबाच्या जन्मदिवसानंतर निमित्त आपल्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो। राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त दिनांक 12 ते 15 जानेवारी दरम्यान हा 4 दिवसीय अभिता ॲग्रो एक्स्पो हा कृषी महोत्सव या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता। यामध्ये अभिता ॲग्रो इंडस्ट्रीज आणि इतर सर्व कंपन्या यांच्या मिळून हा या ठिकाणी कृषी महोत्सव आयोजित केलेला आहे। यामध्ये पहिल्या दिवशी या ठिकाणी आता उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडलेला आहे। एकूण 200 विविध प्रकारचे स्टॉल या ठिकाणी वेगळ्या कंपन्यांचे या ठिकाणी आले। यामध्ये शेतीविषयक असलेलं आधुनिक तंत्रज्ञान असेल, त्याचबरोबर डेअरी प्रोडक्ट्स असतील किंवा यासह पशुपक्षी प्रदर्शन असेल, हे सोडून आधुनिक शेतीविषयक वेगवेगळे परिसंवाद, जे काही नामवंत यामधले शेतकरी असतील ज्यांनी यामध्ये वेगवेगळे प्रयोग केलेले शेतीमध्ये, अशा शेतकऱ्यांचे त्याचबरोबर तज्ज्ञांचं परिसंवाद आपण या ठिकाणी आयोजित केले। एवढंच नव्हे तर आज उद्घाटन सत्रामध्ये पंजाब, हरियाणा, राजस्थान, गोवा या ठिकाणांचे राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त शेतकरी देखील या प्रदर्शनामध्ये सहभागी झालेले होते। त्यांचं देखील मार्गदर्शन आज या ठिकाणी मिळालेलं आहे। तर अशाच पद्धतीचं प्रदर्शन हे आजपासून 4 दिवस सुरू राहणार आहे। सिंदखेड राजा येथे अभिता ॲग्रो एक्स्पोचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। अभिता कंपनीचे CEO सुनील शेळके यांच्या माध्यमातून या एक्स्पोचं आयोजन केलेलं आहे। सिंदखेड राजा येथील तालुका कृषी कार्यालयाची टेबल देखील या ठिकाणी लागलेलं आहे आणि त्यांचे जे साहित्य आहे, जे फळं आहेत, ते देखील या ठिकाणी या एक्स्पोमध्ये प्रदर्शित करण्यात आले आहेत। तालुका कृषी अधिकारी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूया, त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं काय आज त्यांनी या ठिकाणी ठेवलेले आहे आणि ह्या जे फळं आहेत ते काय कसे आहेत, कुठल्या जातीचे आहेत आणि काय त्याचं महत्त्व आहे। सर काय? नमस्कार, मी महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी कार्यालय सिंदखेड राजा यांच्यातर्फे बोलतो आहे। आज या मातृतीर्थ सिंदखेड राजामध्ये माता जिजामाता यांच्या जन्मोत्सवाच्या दिवशी आजचा हा एक्स्पो ठेवलेला आहे। याच्यामध्ये महाराष्ट्र शासनातर्फे आम्ही हा स्टॉल लावलेला आहे। याच्यामध्ये आमच्या विभागांतर्गत ज्या काही योजना असतात, या योजनांची पूर्ण माहिती इथं पाठीमागे लावलेली आहे, जेणेकरून इथे येणाऱ्या शेतकऱ्याला तळागाळापर्यंत ही माहिती आम्ही दिलेली आहे आणि देतो आहोत। तसेच त्या पद्धतीने आमच्या शासकीय नर्सरीमधले काही आंबा, चिकू, सीताफळ, पेरू असे विविध आम्ही इथे कलमे ठेवलेले आहेत, त्याची विविध फळं ठेवलेले आहेत आणि याची विविध माहिती आम्ही शेतकऱ्यांना इथून देत आहोत आणि शासकीय योजनेतूनसुद्धा याच्यात आम्ही अनुदानावर हे देत आहोत। तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा आणि आपली प्रगती करावी अशी मी आपणातर्फे शेतकऱ्यांना विनंती करतो। निश्चितच शेतकऱ्यांनी देखील या एक्स्पो या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आपण या ठिकाणी बघू शकताय, फळं आहेत, पपया आहे, पेरू आहेत, वेगवेगळी व्हेरायटी आहे आणि वेगवेगळ्या त्यांच्यामध्ये गुण आहेत, ते या ठिकाणी प्रदर्शित केलेलं आहे। शेतकऱ्यांनी या ठिकाणी येऊन इथले या फळांचे ज्या कलमा आहेत त्या कलमा देखील या ठिकाणी आहेत। त्या कलमा अतिशय कमी दरामध्ये या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचं काम कृषी कार्यालयाच्या माध्यमातून केलं जात आहे। आपण या ठिकाणी बघू शकता, हे लिंबू आहेत, याचे साईज जी आहे कॉमन जे लिंबू आहे त्याच्यापेक्षा फार मोठं साईज या ठिकाणी दिसतं आहे। द्राक्ष आहेत, सोबतच या ठिकाणी छोटे हे टोमॅटो आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकता की हा जो गहू आहे, गव्हाच्या ओंब्या देखील या ठिकाणी आणलेल्या आहेत या शेतकऱ्यांना दाखवण्यासाठी। ज्वारी आहे, सोबतच हुरडा आहे, असे वेगवेगळे जे पिकं आहेत आणि जे फळं आहेत त्याच्या कलमा देखील या कृषी तालुका कार्यालयाच्या मार्फत दिल्या जात असल्याचं काम या एक्स्पोमध्ये करण्यात येत आहे। कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून देखील या
एक्सपोमध्ये स्टॉल लावण्यात आलेला आहे. आपण या ठिकाणी बघू शकता हे मका आहे, सोबतच चिंच आहेत. या ठिकाणी सर्व हे आपण या ठिकाणी बघू शकता. हे रेशीम किडे जे आहेत, रेशीम किडे देखील या ठिकाणी आहे. ही विदेशी भाजी आहे. या विदेशी भाज्याचे हे जे प्रकार आहेत त्याचा स्टॉल देखील या ठिकाणी लावलेला आहे आणि या स्टॉलच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये या विदेशी भाज्या पिकवाव्या आणि त्यातून त्यांनी व्यवसाय करावा असा संदेश देखील त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी दिला जात आहे. आपल्यासोबत अधिकारी आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात. काय सांगाल सर, आज काय नेमकं इथं आयोजित करण्यात? सर, हे खरोखर कृषी प्रदर्शनी जी आयोजित केलेली आहे तसे शेतकऱ्यांच्या सेवार्थ आहे आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाअंतर्गत मी डॉक्टर नरेंद्र देशमुख विषय विशेषज्ञ पशुविज्ञान व दुग्धशास्त्र या विषयाच्या अनुषंगाने आपण पाहतो आहोत की शेतकऱ्यांना एक जोड व्यवसाय व्हावा म्हणून सेरिकल्चरचं सुद्धा आपल्याला इथं प्रात्यक्षिक डेमॉन्स्ट्रेशन दिलेलं आहे. त्याचबरोबर इथं आपण बघत आहोत अझोला म्हणून निर्मिती जे च्यावर जास्तीत जास्त खाद्याच्यावर जास्त परिणाम होतो, खाद्यावर खर्च होतो, तो आपण कसं कमी करण्याचा, तर ही सुद्धा टेक्नॉलॉजी एक अझोला कमी खर्चाचं तंत्रज्ञान हे सुद्धा आपण आणलेलं आहे. त्यानंतर आपल्या जिल्ह्यामध्ये मका जो आहे हा आरंभ हे कृषी संशोधन केंद्र बुलढाणा इथून सुद्धा एक नवं विकसित वाण आहे, जास्त उत्पादन देणार आहे, ते सुद्धा आपण इथं ठेवलेलं आहे. विविध वाणंसुद्धा ठेवलेलं आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांचे जे व्यवसाय असतील चांगल्या पद्धतीनं ते करत असतील त्यांचेसुद्धा काही सॅम्पल्स आहेत की जसं व्हेजिटेबल्स आपण बघतो आहोत की विदेशी व्हेजिटेबल्ससुद्धा इथं ठेवण्यात आलेलं आहेत. त्याचबरोबर संपर्क शेतकरी म्हणून आणखी 2 शेतकरी आमचे संपर्क शेतकरी आहेत की ती हनीच्या माध्यमातून सुद्धा चांगला प्रोडक्शन पेट्या वगैरे देऊन चांगला बिझनेस करत आहेत. तर अशा विविध वाणसुद्धा कृषी विद्यापीठाने संशोधित केलेले वाणसुद्धा इथं आपण शेतकऱ्यांना बघण्यासाठी इथं ठेवलेले आहेत. आणि खरोखर मला सांगण्यास इच्छुक आहो की शेतकऱ्यांना जोड व्यवसाय म्हणून यामध्ये आपण विविध व्यवसायावर जसं व्हेजिटेबल असेल, कॅश क्रॉप असेल, त्या अनुषंगाने सुद्धा आपण फ्रूट्स अँड व्हेजिटेबलचा सुद्धा आपल्या देऊळगावमध्ये असेल, शिंदखेड राजा असेल, विविध भागामध्ये कसं त्याचं प्रोडक्शन वाढवता येईल किंवा इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये कशी क्वालिटी आपण मेंटेन करावी याला चालना देण्यासाठी आणि तांत्रिक मार्गदर्शनासाठी कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा हा नेहमी तत्पर राहील. आणि माझ्यासोबतसुद्धा काही सायंटिस्ट आहेत, इथं एंटॉमॉलॉजिस्ट म्हणून देशपांडे सर आहेत, तसेच एक्सटेन्शनसुद्धा आलेले आहेत, वाडकर सर, डॉक्टर वाडकर सर. तसे आमचा चमू जो आहे सायंटिस्ट लोकांचा, तर कृषी विज्ञान केंद्राच्या मार्फत शेतकऱ्यांच्या सेवार्थ जे नवनवीन तंत्रज्ञान असेल, आधुनिक तंत्रज्ञान असेल, हे शेतीच्या निगडीत जे तंत्रज्ञान असेल ते शेतकऱ्यांना आम्ही पोचवण्याचं कार्य करत आहोत. सर, धन्यवाद. या ठिकाणी कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून तयार केले गेलेलं व संकरित बियाणं तयार केले गेलेले फळभाजी असतील, त्यासोबतच बियाणे असतील, ते देखील या प्रदर्शनीमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. सोबतच आपण या ठिकाणी समोर बघूयात कृषी विज्ञान केंद्र बुलढाणाच्या माध्यमातून या ठिकाणी तयार करण्यात आलेले 2 प्रोडक्ट जे आहेत ते या एक्सपो मध्ये ठेवण्यात आलेले आहेत. काय ते नेमके आहेत ते आपण या ठिकाणी बघूयात. आपण या ठिकाणी बघू शकता की मध उत्पादन आहे. आपण हे बघू शकता की शेतकऱ्यांनी हे उत्पादित केलेलं आहे आणि हे चांगल्या क्वालिटीचं या ठिकाणी दिसत आहे आणि इतरही शेतकऱ्यांनी हा जोडधंदा, जोड व्यवसाय करावा त्यासाठी देखील कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून मार्गदर्शन असेल किंवा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचं काम यांच्या माध्यमातून केलं जातं. सर, काय सांगाल नेमकं या आपण आज पाहतोय कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञानाचा प्रसार आपण त्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी करतो आहे. सोबतच शेतकऱ्यांनी जे हंगामी पिकं आहेत ते करत असताना इतर जोड व्यवसाय पण त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. त्यासाठी आम्ही कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून वेळोवेळी त्यांना प्रशिक्षण देत असतो आणि त्यामधूनच काही शेतकरी पुढाकार घेऊन अतिशय प्रगतिशील असे शेती त्या ठिकाणी करत आहेत, नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करत आहेत. आपण या ठिकाणी पाहू शकताय, या ठिकाणी श्री पांडुरंगजी मगर जे आहेत यांनी आपल्या कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रशिक्षण घेऊन या ठिकाणी मधुमक्षिका पालनाचा व्यवसाय ते करत आहेत. पूर्ण भारतभर मधमाशांचे पेट्या घेऊन ते मायग्रेशन करत आहेत, फिरत आहेत आणि मधाचं संकलन करून ते त्या ठिकाणी मधाची विक्री पण करत आहेत. आणि आपल्याकडे या ठिकाणी फळांचं आपल्याला दिसतं आहे की काही शेतकऱ्यांच्या फळ प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी फळ पिकाची लागवड त्या ठिकाणी केलेली आहे. अशा आम्ही शेतकऱ्यांना पण आपल्या या प्रदर्शनीच्या माध्यमातून पुढे आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहोत.
निश्चितच या ठिकाणी जे आहे शेतकरी आहेत, शेतकऱ्यांच्या जे काही वाण असतील, जे काही बियाणे असतील त्याचं प्रदर्शनी जी आहे या ठिकाणी भरलेली आहे। ज्या ज्या शेतकऱ्यांनी नवीन उत्पादित केलेलं जे काही प्रोडक्ट असेल ते या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे। आपण या स्टॉलवर आहोत। सर, काय सांगाल, नेमकं काय प्रोडक्ट आहेत आपल्याकडे आणि काय त्याबद्दल माहिती? मी महाबीजचा जिल्हा व्यवस्थापक अशोक ठाकरे बोलतो, बुलढाणा। तर माझं शेतकऱ्यांना एक असं मला वाटतं की आमचे महाबीजचे जे प्रॉडक्ट आहे त्याच्यामध्ये रायझोबियम आहे, PSB आहे, KMB आहे, ट्रायकोडर्मा आहे। ट्रायकोडर्मा कसं आहे की आजकाल जमीन हे बुरशीयुक्त होऊन राहिले, तर शेतकऱ्यांना माझं असं आव्हान आहे की त्यांनी हे जैविक ट्रायकोडर्माचा जास्तीत जास्त अवलंब करावा आणि आपली शेती जी आहे बुरशीपासून परावृत्त करावी। म्हणजे हरभऱ्यामध्ये जसं मर येते, तुरीमध्ये मर येते, सोयाबीनमध्ये प्रॉब्लेम वाढून राहिले, तर या ट्रायकोडर्मा जे आहे हे अतिशय स्वस्त आहे। 160 रुपयाला शेतकऱ्यांना आम्ही देतो। एकराला 2 किलो शेणखतात फेकून तरी याचे अतिशय उत्तम रिझल्ट भेटतात। त्याचप्रमाणे हे जे PSB आहे हे कोणतेही सोयाबीन असो किंवा कोणत्याही बियाण्याला ट्रीटमेंट करून जर वापर केला तर उत्पादनात 5 ते 10% हमखास वाढ होते। एवढंच मी शेतकऱ्यांना या बाबतीत, आणि हे भाजीपालाचे बियाणे देखील पालक, मेथी, महाबीजचे अतिशय रास्त दरात शेतकऱ्यांकरता उपलब्ध आहे। चे माफक दरात विविध सोयाबीनच्या जाती ज्या नवीन आपल्या 4 विद्यापीठांनी विकसित केलेल्या आहे त्या शेतकऱ्यांना आपण अनुदानित दराने उपलब्ध करून देतो। ज्या सर्व बियाणे प्रमाणित दर्जाचं असते, त्यामुळे महाबीजमध्ये जे बियाणं शेतकऱ्यांना उपलब्ध असते हे आपल्या विद्यापीठांनी जे अथक परिश्रम करून जे वाण निर्मिती केले ते महाबीज करते। महाबीज बाकी इतर खाजगी कंपन्यासारखं रात्रीतून वाण तयार करत नाही। तर माझी शेतकरी बंधूंना एक या आपल्या चॅनल मार्फत आवाहन करण्यात येतो की महाबीजचा जास्तीत जास्त कोणत्याही वाणाच्या बियाण्याचा अवलंब करून आपली प्रगती, उत्पादकता ह्या सर्व गोष्टी वाढवावं। निश्चितच महाबीज या ठिकाणी जे वाण तयार करतं ते निश्चितच चांगलं आणि गुणवत्ता धारक या ठिकाणी असतं। ते आपण घेऊन आपली प्रगती साधावी अशी माहिती जी आहे या ठिकाणी महामंडळाचे आपले महाबीज मंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी या ठिकाणी दिली आहे। राजश्री शाहू मल्टी कोऑपरेटिव्ह बँकेची या ठिकाणी स्टॉल आहे। त्यांच्या शाखेमार्फत काय काय नेमके नवीन योजना आहेत त्या योजना सांगण्याचं काम देखील या ठिकाणी या स्टॉलच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे। सोबतच आपण या ठिकाणी बघू शकता ग्रीन ॲग्रो बाजार चा हा स्टॉल आहे। या ठिकाणी प्रोडक्ट आहेत, मका आहे आणि त्याचे वेगवेगळे लेअर फीड असेल, त्याच्यात बॉयलर फीड असेल, असे वेगवेगळे जे प्रकार आहेत ते आहेत। त्यासोबत हा एग्सचा प्रोडक्ट देखील या ठिकाणी ग्रीन ॲग्रो बाजार एक्सपोर्टच्या माध्यमातून या ठिकाणी केला गेला आहे। नेमकं काय काय आणखीन प्रोडक्ट आहेत, काय सांगाल त्याबद्दल? सर, म्हणजे ग्रीन ॲग्रोच्या तर्फे हे सगळे आपण पोल्ट्री फीड वगैरे ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत। बॉयलर एग्स आहेत जे आपण म्हणजे एकदम उत्तम क्वालिटीचे 6 एग्स आपण 40 रुपयात देतो। त्याचबरोबर हे सगळे प्रोडक्ट कृषी सारथी म्हणून आमचंच एक ॲप आहे, ग्रीन ॲग्रोसोबत असोसिएटेड आहे, ज्याच्यावरती शेतकरी सगळे कीटकनाशकं, बुरशीनाशकं हे सगळे घरपोच ऑर्डर करू शकते। त्याबरोबर हे सगळं फीडही त्या ॲपवरती अवेलेबल आहे, तर तिथून ते ऑर्डर करू शकतात। यात शेतकऱ्यांना मार्गदर्शनही होते, कोणत्या औषधीमध्ये कोणते कंटेंट आहेत, कोणत्या प्रोडक्टबद्दलची खासियत काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देत असतो। आणि तंत्रशुद्ध मार्गदर्शनही या ॲपच्या माध्यमातून आपण देतो सर। आणि ग्रीन ॲग्रो आणि कृषी सारथी हे मिळून काम करतात सध्या। ग्रीन ॲग्रो आणि कृषी सारथी या ठिकाणी दोघे मिळून या प्रोडक्ट या ठिकाणी तयार करतात आणि हे प्रोडक्ट शेतकऱ्यांनी घ्यावं यासाठी त्यांच्या कार्यशाळा देखील या ठिकाणी भरवल्या जातात आणि त्यांना मार्गदर्शन देखील केलं जातं। अभिता ॲग्रो इंडस्ट्रीजच्या माध्यमातून पुढील 4 दिवस हे एक्सपो जो आहे तो सुरू असणार आहे आणि शेतकऱ्यांसाठी उपयोगी असलेले बियाणे असतील, काही साहित्य असतील
त्याची प्रदर्शनी या ठिकाणी लावण्यात आली आहे. दीपक मोरे, लॉर्ड बुद्धा TV, बुलढाणा.